भिवंडीच्या भंडारी कंपाऊंड मधल्या गंगारामवाडी इथल्या कोहिनूर अपार्टमेंटची बी विंग कोसळलेली आहे। सध्या तिथे युद्ध पातळीवर काम सुरू आहे, बचाव कार्य केलं जाते। अद्यापही काही जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळते। आतापर्यंत 5 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे, 3 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे। काल रात्री ही दुर्घटना घडलेली आहे आणि अद्यापही इथे बचाव कार्य सुरू आहे। एनडीआरएफ आणि टीडीआरएफचं बचाव पथक इथे युद्ध पातळीवर काम करतंय। प्रशासनाचे अधिकारी सुद्धा घटनास्थळी उपस्थित आहेत। त्यांची सध्या या बचाव कार्यावर बारीक नजर आहे। अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत थेट आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, तुम्ही घटनास्थळी आहात। काल रात्री ही दुर्घटना घडली होती, अद्यापही सध्या बचाव कार्य सुरू असल्याची माहिती मिळते। त्या संदर्भातले काय अपडेट्स आहेत आणि ही इमारत अति धोकादायक होती, ही जी आधीच घोषित केली होती, तरी सुद्धा इथे कुटुंब का राहत होते, त्या संदर्भातली काही माहिती मिळाली आहे का? नक्कीच भिवंडी इमारत दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 5 जणांचा मृतदेह जो आहे तो ताब्यात घेण्यात आलेला आहे, ते सापडलेला आहे। अद्याप सध्या आपण बघतो या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे। आताही एक मृतदेह सापडला असल्याची माहिती समोर आलेली आहे। थोड्याच वेळात तो बाहेर काढण्यात येईल। मात्र ही इमारत जर बघितली तर 15 वर्षांपेक्षा जुनी इमारत आहे आणि एकूणच मोडकळीस आलेली इमारत होती। 2 ते 4 नोटिसा सुद्धा ठाणे महानगरपालिकेकडून या ठिकाणी बजावण्यात आल्या होत्या आणि यानंतर ही इमारत खाली करण्यात आली होती। मात्र दुरुस्तीचं काम सुरू होतं असं सांगण्यात आलेलं आहे, ज्यामुळे 5 ते 6 मजूर होते आणि या मजुरांचा मृत्यू झालेला। आतापर्यंत 5 मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत। 6वी मृतदेह जे आहे तो आता बाहेर काढण्यात येईल। मात्र एकूणच भिवंडीमधील या इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे, कारण दरवर्षी आपण बघतो अनधिकृत इमारतींचा मुद्दा हा भिवंडीमध्ये नेहमी सुरू असतो आणि पावसाळ्यादरम्यान अशा मोडकळीस आलेल्या इमारती पडत असतात आणि यामुळे नाहक जो आहे तो मजुरांचा असेल किंवा इतर जे राहत असलेल्या रहिवाशांचा मृत्यू होत असतो। यामुळे कुठेतरी कठोर पावलं ही महानगरपालिकेकडून राज्य सरकारकडून उचलली गेली पाहिजे, हे या पुन्हा एकदा दुर्घटनेने दाखवून दिलेलं आहे। ठाणे जे टीडीआरएफ पथक आहे आणि एनडीआरएफ पथक आहे ते सुद्धा गेल्या 10 ते 11 तासांपासून या ठिकाणी आहे आणि एकूणच या संपूर्ण भागामध्ये रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू आहे। 6 मृतदेह जरी बाहेर काढण्यात आले असले तरी आणखी काही मृतदेह अडकले असल्याची माहिती आहे। या ढिगाऱ्याखाली आणखी काही अडकले असल्याची माहिती आहे, त्यामुळे एकूणच या ठिकाणी त्यांना बाहेर काढण्याचा शर्थीचा प्रयत्न सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतोय। सध्या या ठिकाणी एक मृतदेह त्यांच्या हाती लागलेला आहे। मात्र पुन्हा एकदा आपण जर बघितलं तर भिवंडीमधील या अनधिकृत बिल्डिंगवरती कधी कारवाई होणार आणि अनधिकृत बिल्डिंग ज्या उभारल्या जात आहेत त्यावरती कशा प्रकारे कारवाई केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग हा येत असतो आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्था खरं तर या अनधिकृत बिल्डिंगमध्ये करण्यात येते आणि या ठिकाणी 5 ते 6 जे मजूर राहत होते ते खरं तर इमारत दुरुस्त करण्यासाठी राहत होते अशा प्रकारची माहिती आहे। नोटिसा बजावल्यानंतर ही इमारत खाली जरी करण्यात आली असली तरी यानंतर या मजुरांना या ठिकाणी राहण्याची परवानगी कोणी दिली आणि कशा प्रकारे हे काम सुरू होतं, कुठल्या भागातली परमिशन किंवा कुठल्या विभागाची परमिशन घेण्यात आली होती, या संदर्भातील चौकशी आता यानंतर पुढे सुरू करण्यात येणार आहे। स्वप्नील, चौकशी होईल, दोषींवर कारवाई सुद्धा होईल, मात्र गेलेले जीव काही परत येणार नाहीये, त्यामुळे यापुढे तरी प्रशासनानं कठोर पावलं या संदर्भात उचलली पाहिजे, ही खरं तर अपेक्षा आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।